प्रभाग क्रमांक 10च्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी इथे उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाणजी, अण्णा, सहप्रमुख कुंदन, ज्यांना आता शहप्रमुखासोबत निवडणूक प्रमुख नियुक्ती झालेली आहे. आहेत ज्यांची आज निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती झाली ते सन्माननीय संजयजी मोदी, सचिनजी झाडवे. विशेषतः ज्यांच्या प्रचाराकरिता आज आपण सर्व इथे एकत्र जमलेलो आहोत ते आपले पहिले उमेदवार आरिफ मुल्लाजी, दुसरा आपला उमेदवार आपल्या रेश्माताई आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माधुताई बुटाला, त्यानंतर रिफाई सर असतील, आमचे जावेद असेल, आपले निवडणूक प्रमुख सर 3 नियुक्त्या झालेल्या आहेत. त्यामधील आपले प्रमुख म्हणजे मिनारजी चिखले, आपले सर्व पदाधिकारी, सिद्धेश असेल ते सर्व सहकारी, सरफराज असेल ते सर्व सहकारी, वडाले सर्व शिवसैनिक, सर्व माजी नगरसेवक आणि माजी नगरसेवक. अधिक वेळ घेत नाही, फक्त 5-10 मिनिटातच बोलणार आहे. मला वाटतं आपले एकूण 10 प्रभाग मध्ये आज निवडणूक होते. 10 प्रभागामधून 20 नगरसेवक निवडून जाणार आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये ह्या मागच्या 5-7 दिवसात याची माझी ही आता दुसरी वेळ आहे आणि आरोग्याचे वातावरण इथे मला दिसतंय. या 10 प्रभागामधून मला वाटतं सर्वात जास्त मताधिक्य, सर्वात जास्त लीड आपल्याला इतकी मोठी तरुणांची फळी की ज्या उमेदवाराच्या पाठीशी असते त्या उमेदवारांना अर्थातच विजयाची कुठली चिंता करायचं कारण नाही. माझ्या निवडणुकीत देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरुण आणि महिला ह्या दोन्ही समाजातील आपल्या घटकांनी मला भक्कम साथ दिली आणि म्हणून 2019 मध्ये जवळपास 14,000चं मताधिक्य होतं. हे 2024ला जवळपास 25,000चं मताधिक्याने आपण निवडून आलो आणि जनतेचा वाढत असलेला पाठिंबा हे फक्त विकासाच्या जोरावरती आपण करतोय. हा पाठिंबा फक्त आणि फक्त विकासाच्या जोरावरती आहे. रामदास भाईंनी आजपर्यंत कधीही समाजामध्ये कधी रामदास भाईंनी भेद निर्माण केले नाही. रामदास भाईंनी आजपर्यंत कधी धर्मपंथामध्ये भेद निर्माण केले नाहीत. सगळ्या समाजाला सोबत घेऊन रामदास भाईंनी नेहमी राजकारण केलं. किंबहुना खेडच्या बाबतीमध्ये संजय मोदी साहेबांनी इथे आता उदाहरण देखील दिलं की खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष या पदावरती सर्वप्रथम मुस्लिम समाजाला न्याय द्यायचं काम हे रामदास भाईंनीच केलं. महाराष्ट्रामध्ये आणि त्याची साथ देखील आपण रामदास भाईंना आजपर्यंत दिली. परंतु मागील काही कालावधीमध्ये आहेत काही समाजकंटक ज्यांना आपले मुस्लिम बांधव शिवसेनेच्या जवळ येऊ नये अशी त्यांची मनापासूनची इच्छा कालही होती आणि आजही आहे. जाणून मोजून रामदास भाईंच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवायचे, काही ऑडिओ व्हिडिओ क्लिप तयार करायच्या, काटछाट करून ऑडिट करून आणि एडिट करून ते ऑडिओ व्हिडिओ क्लिप तयार करायच्या आणि आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचून गैरसमज पसरवायचे. फक्त एवढंच त्यांचं राजकारण. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या खेड शहरामध्ये सर्वात प्रथम पूर आल्याच्या नंतर, अतिवृष्टी झाल्याच्या नंतर कुठे पाणी भरत असेल तर ते आपल्या घरामध्ये पाणी येतं. बरोबर की नाही? सर्वात पहिलं प्राणी की आपल्या घरामध्ये इथे पाणी शिरतं. मग त्याच्या उपाययोजनेसाठी काही नाही. मग तो पूर येऊ नये, आपल्या घरामध्ये पाणी शिरू नये, आपलं नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना काही नाही आरिफभाई. पण मात्र निवडणुका आल्या मात्र भडकवून मात्र मतदान घ्यायचा प्रयत्न अनेक जण करतात. आता माझा विश्वास आहे या निवडणुकी मध्ये मात्र ज्यावेळेला 2 तारखेला आपलं मतदान होईल, 3 तारखेला निकाल लागेल, या समाजकंटकांना आपणच सगळे उत्तर देणार आहात. त्यांच्या सगळ्या उमेदवारांना पराभव करून आपल्याला विकास महत्वाचा आहे. एवढं सगळे तरुण मंडळी एकत्र जमली आहे की आपलं एवढंच सांगेल, शेवटी आपल्याला काम महत्वाचं, आपल्याला विकास महत्वाचा आहे. आज मगाशी रिफाई सरने त्याचा उल्लेख इथे केलाय. सगळ्या समाज बांधवांना एकत्र घेऊन रामदास भाईंनी आजपर्यंत काम केलेलं आहे. कधीच कुठेच भांडण लावायचा प्रयत्न, कुठे भेद निर्माण करायचा प्रयत्न रामदास भाईंनी आजपर्यंत कधीच केलेला नाही. आणि म्हणून येणारी निवडणूक ही आपल्याकरता विकासाकरिता महत्वाची आहे. आणि म्हणून आपल्याला सर्व माहिती आहे की गाळ काढायचा विषय गेल्या अनेक वर्ष रखडलेला विषय होता.
आपल्या जगबुडी नदीचा खाडीचा गाळ काढला गेला पाहिजे, यासाठी जवळपास 2.25 कोटीचा निधी आपण मंजूर करून घेतला आणि जवळपास 2 वर्ष ह्या कामाचा आपण पाठपुरामध्ये होतो. CRZच्या परवानगीसाठी चेन्नई पासून दिल्लीपर्यंत पाठपुरावा करावा लागला. 1.5 वर्ष जवळपास दिल्लीमध्ये पाठपुरावा केलेला आहे, 1.5 वर्ष. त्यानंतर यश मिळालं आणि ह्या वर्षी अगदी मे महिन्यामध्ये आपण गाळ काढायला सुरुवात केली. जेमतेम आपल्याला 40-45 दिवस मिळाले, पण या 40-45 दिवसामध्ये आपण जो काही गाळ काढला, गेल्या वर्षी आलेली अतिवृष्टी, गेल्या वर्षी पाण्याची असलेली लेवल आणि ह्या वर्षी असलेली पाण्याची लेवल सारखी असताना देखील ह्या वर्षी कमी पाणी आलं. फक्त 40-45 दिवसाचं गाळ काढलं. पण आता तेच काम 2.25 कोटीचं काम म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी मे मध्ये फक्त 10 ते 15% काम झालंय. आता ह्या पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा आपण गाळ काढायला सुरुवात करतो. आता 6-7 महिने आपण गाळ काढणार आहोत आणि 6-7 महिने ज्या वेळेला गाळ काढला जाईल म्हणजे अगदी भरण्यापासून ते आपल्या देवनाच्या पुलापर्यंत हा जेव्हा संपूर्ण 2.25 कोटीचा जेव्हा गाळ काढला जाईल, 2.25 कोटीचा निधी खर्च करून, माझा विश्वास आहे यापुढे खेड शहरामध्ये पूर जरी आला पाणी शिरणार नाही, तुमच्या घरामध्ये पाणी येणार नाही. पूर्ण क्रमांक 10 आणि खेड शहर हा पुढे मुक्त होईल, माझा ठाम विश्वास आहे. आता हरिभाई आता सोबत आहेत. आता ते काही म्हणजे पाठपुराच्या बाबतीत काही बाबा ह्या माणसाचा हात कोणी धरू शकत नाही. परंतु आता मला असं वाटायला लागलंय दोन्ही उमेदवारांची भाषणं ऐकल्याच्या नंतर, हरिभाई आता रेशमाई तुम्हाला 100% वरचढ होणार. म्हणजे आता महिला हळूहळू पुढे जायला लागलेल्या आहेत. त्यामध्ये आता मला थोडं जाणवलं ते बोलतोय. म्हणजे आपल्याला शेवटी अतिशय चांगले उमेदवार, अभ्यासू उमेदवार, सुशिक्षित उमेदवार, रेशमाताई स्वतः शिक्षिका आहेत आणि शिक्षिका म्हणून आज त्या नगरसेवक म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून त्या उतरत आहेत आणि त्याची तळमळ त्यांच्या बोलण्यामध्ये जाणवते. त्यांना जनतेची सेवा करायची आहे. नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर मी काय करणार या बाबतीचं त्यांचं असलेलं नियोजन हे त्यांच्या मनोगतामध्ये इथे दिसलं. असे आपल्याला उमेदवार हवेत ना, असे नगरसेवक हवेत ना आपल्याला. म्हणून आपण नगरसेवक म्हणून उमेदवार म्हणून निवडून देत असताना त्यांच्या जोडीला नगराध्यक्ष पण आपले हवेत. फक्त नगरसेवक असून उपयोग नाही. मागच्या निवडणुकीमध्ये 14 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले, सत्ता शिवसेनेची, पण नगराध्यक्ष शिवसेनेचा नाही. मग सगळ्या कुठल्याच विकास कामामध्ये नगराध्यक्ष सोबत नव्हते, कुठल्याच कामामध्ये नगरसेवक सोबत नव्हते, कुठल्याच निर्णयामध्ये थोडी विरोधी पक्ष होता. मग दोन्ही पक्ष विरुद्ध दिशेला असल्यामुळे ते जुळून आपल्याला त्यावेळेला घेता आलं नाही. परंतु आज मात्र अतिशय चांगलं वातावरण आहे. आज माजुताई बुटारा हे आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि शहरामधलं वातावरण बघता मला वाटतं खेड शहराचा जो इतिहास, रामदास भाईंनी आमदार असताना खेड नगर परिषदमध्ये 17 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आणले होते, तेच वातावरण आज पुन्हा दिसतंय. यावेळी देखील आपले 21च्या 21 उमेदवार म्हणजे 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 100% विजय होतात असं चांगलं वातावरण आहे. म्हणजे 20-25 वर्षापूर्वीचा इतिहास हा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे चांगलं वातावरण असताना आपल्याला फक्त एवढंच करायचंय, कुठेही गाफील राहायचं नाही. शेवटी निवडणूक आहे, निवडणूक म्हटल्यानंतर लढाई आहे. या लढाईमध्ये कोणीही गाफील राहायचं नाही एवढी फक्त विनंती करतोय. म्हणून अनेक गोष्टी आहेत. आज आपल्या गाळ काढायचा विषय तर आहेच, परंतु आपला संपूर्ण रस्ता, मला वाटतं आपल्या भोसत्याच्या पुलापासून अगदी देवनापर्यंत हा संपूर्ण रस्ता आपण नव्याने बनवणार आहोत, त्याचं रुंदीकरण करणार आहोत, त्याचं पूर्ण सुशोभीकरण आपण करणार आहोत. कारण हा रस्ता आपल्या खेडच्या मुख्य रस्त्याला हा पर्याय रस्ता म्हणून तयार होऊ शकतो. म्हणून याचं रुंदीकरण होणं आवश्यक आहे. तिथे सुशोभीकरण करणं आवश्यक आहे. आपल्या वडामध्ये असलेलं मच्छी मार्केट, मटन मच्छी मार्केट, रामदास भाईंनी तयार केलेलं मटन मच्छी मार्केट गेले अनेक वर्ष रखडलेलं आहे. त्याकरता देखील आपण निधी मंजूर करून घेतलाय. त्याचं देखील CRZची शेवटची परवानगी आता काही दिवसामध्ये येईल. ती परवानगी आली की संपूर्ण मच्छी मार्केट आपण नव्याने बांधतोय, पूर्ण इमारत आपण पाडतोय, नव्याने आपण तिथे मच्छी मार्केट आपल्या म्हणून मला वाटतं अशी सगळी विकास कामं ही आपल्या वॉर्डामध्ये नक्कीच होतील. त्या ज्या नगरसेवकांकडनं तुम्हाला करून घ्यायचे ते नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे, ज्या नगराध्यक्षांकडनं तुम्हाला करून घ्यायचे ते नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचे. पण शेवटी हे माझे सहकारी माझ्यासोबत असतील म्हणजे आपले निवडून दिले, माझ्यासोबतचे सहकारी आपण निवडून दिलेत तर ती कामं जोमाने होतील ना. कारण शेवटी निधी देणारा मी आहे. आज नगर विकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री आपले शिवसेनेचे मुख्य नेते हे नगर विकास मंत्री आहेत, निधी तेच देणार आहेत. म्हणून मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण आपल्या प्रचारामध्ये जी आपण आघाडी जी घेतलेली आहे अशीच आपल्याला टिकवून ठेवायची आहे ही विनंती करतो.
आणि निशाणीचं रिफाईल आणि मगाशी प्रश्न विचारल्यानंतर आपण निशाणी सांगितलेली आहे. कुठली निशाणी आहे? ही आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे. आणि एकाला किती मतं द्यायची आहेत? 3. बस मला वाटतं मला आता मला इथे यायची मला गरज नाही. प्रचाराकरता यायची गरज नाही. निवडून आल्याच्या नंतर नक्कीच विकास कामं करायला योगेश कदम पुन्हा येईल आणि तुम्हाला अपेक्षित सगळी विकास कामं हे नक्कीच करून देईल. घेत नाही. आज इतक्या मोठ्या संख्येने आपण जमलाच आणि विशेष करता मी तरुणांचा आभार मानतो की आपण इथे जी काही ताकद आपण इथे तरुणांनी उभी केलेली आहे आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या 2 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपले नगराध्यक्ष आणि दोन्ही नगरसेवक अशा 3 उमेदवारांना भरघोस मताने विजय करा अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.